आज सकाळी 10 वाजता विशेष बैठकीनं विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं। यावेळी सातारा जिल्हा परिषद मतदानाच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमांवर चर्चा सुरू झाली। अनेक सदस्यांनी यात भाग घेऊन त्या घटनेचा निषेध केला। साताऱ्यात मतदानाच्या वेळी 2 सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस ठाण्यात थांबवण्यात आल्याचा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला। तसंच मतदानावेळी मंत्री दादा पाटील, खासदार नितीन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याचंही त्यांनी सांगितलं। काही जणांनी त्यांना जबरदस्तीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला। गेल्या 40 वर्षात अशी घटना पहिल्यांदाच पाहिली असल्याचं ते म्हणाले। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी मंत्री देसाई यांनी केली। यावर उपसभापती नीलम गोरे यांनी संबंधित पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले। मंत्री उदय सामंत आणि गणेश नाईक यांनी या प्रकरणावर सरकार कारवाई करेल असं आश्वासन दिलं। ही चर्चा थोडक्यात संपणार नाही असं सांगून सभापती राम शिंदे यांनी सभागृहाची विशेष बैठक तहकूब केली। नियमित कामकाज 12 वाजता सुरू होणार आहे। विधानसभेतही कामकाज सुरू होताच साताऱ्याच्या या घटनेवर चर्चा सुरू झाली। पाहूया विधिमंडळाच्या कामकाजाचं थेट प्रसारण। प्रकारची परिस्थिती मतदानापासून वंचित ठेवणं हे आतापर्यंत इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे आणि त्यामुळे मला जे माहिती होतं ते आणि मी त्यांना फोन केले होते म्हणून मी तुमच्या निदर्शनास मी आणू अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी वस्तुस्थिती सांगितलेली आहे त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या मध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल। ठीक, चला आता पुढे प्रश्न उत्तरे। प्रश्न क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 32,098। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, हा जो काही प्रश्न आहे हा बालकांच्या पोषण ट्रॅकर संबंधीचा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, काय झालं बोला। अहो मी तुम्हाला संधी दिली आहे, तुम्हाला बोलायचं हा जो काही प्रश्न देतो आहे बोला। हा बालकांच्या पोषण ट्रॅकर संबंधीचा प्रश्न असून मला ते सांगतात बोला। आणि अध्यक्ष महोदय, ही जी काही बातमी आलेली आहे ही बातमी जी आहे मला ठरवू देते ना। आता तुम्ही खाली बसून ठरवणार का कोणाला संधी द्यायची? काय बोला। ही जी काय बातमी आलेली आहे या बातमीच्या आधारे खरं म्हणजे अहो बोला, तुम्हाला संधी दिली आहे। चला प्रश्न कोणाला बोलायचा आहे का या प्रश्नावर? प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 31,832। अध्यक्ष महोदय छापलं। अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना याच्यामध्ये होत असलेल्या अनेक आजारावरती त्या ठिकाणी सर्पदंश सारखा आजार मंत्री महोदय, ज्याला इंजेक्शन 40 ते 30 हजार रुपये किंमत आहे, त्यामुळं डॉक्टर त्या ठिकाणी घेत नाहीत आणि त्यांना पेशंटला दाखल करून घेत नाहीत। नंतर आत्महत्या ज्याची केलेली केस आहे त्याला देखील या योजनेमध्ये समाविष्ट मंत्री महोदय होत नाही। मग अनेक त्या ठिकाणी अडचणी येत आहेत। मग अपेंडिक्स सारखे नेत्र सर्जन किंवा छोट्या छोट्या शस्त्रक्रिया देखील आपल्या इथं करायच्या असतील तर OPD वरती त्या ठिकाणी प्रतीक्षा आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये वेळ लागतो। आणि दुसऱ्या बाजूला आपण जे फक्त सरकारी रुग्णालयातच ह्या योजना चालत आहेत, मग खाजगी रुग्णालयात ह्या योजना चालल्या तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये देखील याची सोय होईल। परंतु सोलापूरचा एक उदाहरणार्थ सांगतो, सोलापूरचे समन्वय म्हणून नागराज गुजरे म्हणून आहेत, तर ते हॉस्पिटलवाल्याकडनं 10 ते 15 हजार रुपये घेतल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना तुमची योजना चालवायची आहे तर एवढे पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी हप्ता मागतात। तर माझी आपल्या या निमित्ताने विनंती आहे की या नागराज गुजरेला आज आपण तात्काळ निलंबित करावे आणि असे जे काही प्रकार होत आहेत ह्याच्यामुळं जे खाजगी हॉस्पिटलवाले आहेत ते आपली योजना घ्यायला तयार नाहीत आणि मग प्रत्येक ठिकाणी मग काहीतरी क्युरी काढतो, नोटीस करतो आणि मग अशा माध्यमातून गोरगरीब रुग्णांना ह्याचा उपयोग होत नाही आणि मग अनेक त्या ठिकाणी दवाखान्यात गेल्यानंतर रुग्णांना त्या ठिकाणी बेड नाहीत म्हणून हॉस्पिटल सांगतात का तर वरची लोक आपली समन्वय आहेत ही त्या ठिकाणी हप्तेखोरी करतायत। तर याला आपण निलंबित करणार का? आणि जे आपण आता उत्तरामध्ये सांगितलं
आपण पाहत होतो विधिमंडळाच्या कामकाजाचं थेट प्रसारण. आता